महत्त्वाचे मोठे निकाल आहेत. दोन्ही ठिकाणी आत्ताच घोषणा झाली आहे आणि पराभूत झालेले आहेत ते दोघे. दोन महत्त्वाचे निकाल आता समोर आलेले आहेत आणि अर्थातच 8 वेळा जिंकलेले होते बाळासाहेब थोरात, मात्र 9व्या निवडणुकीमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. पूर्वी पुन्हा एकदा आपण चर्चेसाठी जाऊया. इतके मोठे धक्के कसे बसतात आणि इतका एकतर्फी निकाल काय याचाच कार्यकारण भाव आपण समजून घेतोय. पुन्हा एकदा सरिता मॅडमकडे जाते. आपण पुन्हा एकदा या चर्चेला सुरुवात करूया. आपली चर्चा ह्या टप्प्यावर संपली होती. केतकर सरांशी चर्चा सुरू होती. आपण रेवडीबद्दल म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक वेळा रेवडी हा शब्द वापरत आले आणि तेच कुठंतरी भाजपानं महायुतीच्या सरकारनं राज्यात केलेलं आपण बघितलं. यात दुमत असायचं कारण नाही. पण काँग्रेसनं सुद्धा आपल्या मॅनिफेस्टोमध्ये त्याच 1500 रुपयाचे 3000 देणार असं म्हटल्यानंतर सुद्धा जर रेवडी हे महत्त्वाचं कारण असेल तर काँग्रेसला विजय का नाही मिळू शकला? साधं कारण आहे. इथे प्रत्यक्ष मिळालेली होती ना रेवडी. आता ती प्रॉमिस केलेली रेवडी आहे, पुढची रेवडी आहे. इथे हातात प्रत्यक्षात रेवडी मिळालेली आहे. पण ज्यांनी रेवडी आता दिलेली आहे हातात त्यांना मत देऊया असं त्यांनी म्हटलं. आणि काँग्रेसनी हा रेवडी मुद्दा कधीही काढलेला नाही. 1975-76 मध्ये 20 कलमी कार्यक्रमामधले 10 रेवड्या आहेत. आदिवासींना घरं दिलेली आहेत, कर्जमाफ्या झालेल्या आहेत, त्यानंतर वृद्धांना पेन्शन दिलंय, संजय गांधी निराधार योजना काढली. या सगळ्या रेवड्याच होत्या. त्यावेळेला फक्त मोदींची अशी टिंगल करण्याची पद्धत अजून यायची होती आपल्या देशामध्ये. ती आली, नंतर रेवड्यांची टिंगल सुरू झाली. मग नंतर भाजपने स्वतःच रेवड्या वाटायला सुरुवात केली. राजूजी काहीतरी म्हणतात आहेत, त्यांच्याकडे जाऊया. नाही, प्रश्न असा झाला की आमच्याकडून जी योजना जाहीर करण्यात आली ती योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना घ्या किंवा वयश्री योजना घ्या किंवा अप्रेंटिसशिपच्या योजना घ्या, आम्ही सगळे पैसे हे लोकांना दिले. महाविकास आघाडीचं काय झालं की त्यांनी प्रथम आम्हाला विरोध केला. प्रथम महिलांना विरोध केला. महिलांना वेगवेगळ्या गोष्टी म्हणाले की बाबा लाच घेतात का, विकल्या जात आहेत का, आणि या सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग नंतर त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये त्यांनी त्याच गोष्टी टाकल्या. मग जे अगोदर विरोध करतायत, पैसे कुठून आणले, महिलांना वेगवेगळ्या पद्धतीने विरोध केला, मग त्याच्यामुळे लोकांमध्ये ही परिस्थिती झाली की जे लोक विरोध करत होते तेच आता परत टाकतायत. तर यांच्यावर विश्वास किती ठेवायचा? आणि त्याचा एक खूप परिणाम म्हणजे खाली ज्यावेळी आम्ही प्रचार करत होतो त्यावेळी लोकांच्या, बहिणींच्या, माया माऊलींच्या रिॲक्शन्स होत्या की हे लोक आपल्याला विरोध करत होते, हे लाचखोर बोलत होते, हे विकत घेण्याची भाषा करत होते, आणि आता हेच म्हणतात तर ह्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा? नक्कीच हा एक मुद्दा आहे. भाई, मी आपल्याकडे येते पण एक वेगळा मुद्दा घेऊन येते. बाळासाहेब थोरात हे पराभूत झालेले आहे. एक मोठे नेते काँग्रेसचे पराभूत झाले आहेत. अतिशय धक्कादायक आहे. अतिशय धक्कादायक आहे. ज्या व्यक्तीने 8 वेळा सातत्याने त्या मतदारसंघामध्ये प्रचंड काम केलंय त्यांनी, त्यामुळे खरोखरच धक्कादायक आहे. मला राजू वाघमारेंच्या त्या ह्याच्यावर मुद्दाम बोलायचं, फार लवकर ते शिवसैनिक झाले. मुळात हे जे रेवडी ज्याला म्हणतात आहेत किंवा हे जे म्हणतात आहेत असं कोणीच म्हटलं नव्हतं. ते म्हणत नाही, यांचं सांगतो मी. पंतप्रधानांचं तर झालं, ते यांनी केतकर साहेबांनी त्याचं सांगितलं. अहो असं आहे की 1978 सालापासून ज्या महिलांसाठीच्या ज्या काही योजना आल्या, सगळ्या घटकांसाठी त्या योजना आल्या, ज्याचा उल्लेख केतकरांनी केलं आणि ज्याचा उल्लेख आता हे बोलतात आहेत की आम्ही त्याच्यावर टीका केली, तर टीका केली नाही. कर्नाटक राज्यामध्ये महालक्ष्मी योजना लागू झाली, याच्यामध्ये छत्तीसगडमध्ये लागू झाली. त्यामुळे असं नाही, आणि ती 3-3 हजाराचीच आहे. सांगण्याचं उद्दिष्ट असं की तीच आम्ही इकडे सुद्धा लागू करू असं सांगितलं. त्यामुळे यांचं जे म्हणणं आहे ते तितकंसं बरोबर नाही. राहिली गोष्ट टीका झाली नसली तरी सुद्धा नेते मंडळी अशी होती ज्यांनी 1500 काय होतं ते बरोबर आहे, ते बरोबर आहे. असे वेगवेगळे मुद्दे उचलले होते. ते बरोबर आहेच मुळात, कारण आताचा तो विषय नसल्यामुळे मी त्याला फाटे फोडत नाही. परंतु एक गोष्ट खरी आहे, ज्या दिवशी ही योजना लागू झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी 30% विजेचे बिल वाढले.
त्यामुळे त्या संदर्भामध्ये बोलत असताना मी सुद्धा बोललोय आणि अनेक जण ह्याचा संदर्भ देताना हे सगळेच बोलत होते. त्यामुळे त्यांच्या योजनेवर काहीतरी टीका असा विषय नव्हता, कारण ही योजना मध्य प्रदेशमध्ये त्यावेळच्या सरकारने ती आणलीच होती आणि अशा प्रकारच्या योजना ह्या भारतामध्ये अनेक राज्यांमध्ये कार्यान्वित आहेत. महाराष्ट्रामध्ये त्या अधिक प्रमाणामध्ये वाढतील अशी साधारण आमची संकल्पना होती. एक गोष्ट मला एकदा सांग, मी येतो तुमच्याकडे, फक्त एक काही क्षणांची विश्रांती आपल्याला घ्यावी लागते. भाई तुम्हाला थोडंसं थांबवतो, माफ करा. एक छोटा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येतोय. भाई जगताप यांची कमेंट त्याला आपण पूर्ण करायला देणारच आहोत आणि अन्यही काही मुद्दे येतील जे या पॅनलला आपण विचारणार आहोत. एक छोटा ब्रेक, लगेच परत येतोय. पाहत राहा एबीपी माझा. हम यूं ही मिलकर इस नए भारत में 4 चांद लगाते रहेंगे, बस एक नए नाम के साथ और आपके भरोसे के साथ. L&T स्विचगियर बिजनेस अब बन गया है लॉरेट्स नुत्सन. आपण बघताय एबीपी माझा महाकव्हरेज. महानिकालाचं सुरू आहे आणि अर्थातच आताची अपडेट येते त्यानुसार आता निकाल येऊ लागलेले आहेत. उमेदवार कोण कोण जिंकतायत ते समोर येते आणि आता आणखी एक मोठी अपडेट येते ती काय आहे, मावळ राष्ट्रवादीचे सुनील शेळके जिंकलेले आहेत.